आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि अंगणवाडीविषयी तू काय सांगशील? अंगणवाडीत तुला काय काय सुविधा मिळतात? आजचा कार्यक्रम खूपच छान झाला। अंगणवाडीत आपल्या मुलांचा विकास कसा करायचा, पोषण आहार, तुम्हाला कशा पद्धतीने काय सांगतात ते सगळं म्हणजे व्यवस्थित गरोदर मातांना मार्गदर्शन छान केलेलं असते। लहान मुलांचा विकास होतो। अंगणवाडीत येण्याचं एकच कारण आहे की मी माझी मुलं खाजगी शाळेत घातलेली तर त्यांचा असा पूर्णपणे विकास होत नाही। लहान मुलांना आपण सर्वांगीण अंगाचा किंवा म्हणजे सगळ्या विविध अवयवांचा, बाकीच्या सगळ्या बौद्धिक ह्याचा सगळ्याचा विकास होतो। अंगणवाडीत येण्याचं एक कारण हे आपल्या लहान मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होतं। माझी 2 मुलं, एक लहान विराट संग्राम देवर्डे, एक मोठा युगंधर संग्राम देवर्डे। आता लहान मुलग्याचं 7वीत आहे, तो क्रिकेटमध्ये सिलेक्शन झाले आणि मोठा आहे तो ह्याच्यात हॉकीत सिलेक्शन झाले। तर ते अंगणवाडीत गेल्यापासून त्यांनी का असा विकास करून घेतला आहे, सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आहेत। तर त्याचं आता विभागाला सिलेक्शन झाले। तर तुम्ही गरोदर मातांनी म्हणा किंवा त्या साध्या पण मातांनी हे करा, मुलांच्याकडे लक्ष द्या, पोषण आहार। आत्ताच्या काळात जैविक खाण्यावर लक्ष द्या, म्हणजे आयुर्वेदिक सगळं। आता परवाच सेविकांनी चेक केलं, माझं रक्तगट म्हणजे A पॉझिटिव्ह प्लस आहे आणि तुम्हाला सांगते माझं 13.6 pH भरला। तर सगळे HB 13.6 भरला। तर सगळ्या मॅडमनी माझं कौतुक केलं की तुमचं कसं काय असं। तर भाजीपाला, फळं, तुमचं मोड आलेले कडधान्य। आज माझ्या मुलाला मी आत्ता डब्याला भाजी मोड्याचीच मटकी म्हणजे मटकीचंच मोड दिले। तर तुम्ही ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, मुलांच्याकडे खाणं पिणं खेळणं, मुलांच्याबरोबर खेळायला पण वेळ दिला पाहिजे। 10 मिनटं कमीत कमी 15 मिनटं तरी तुम्ही मुलांच्याबरोबर खेळा। त्यांचा सर्वांगाचा विकास घडवून देण्याचं कारण आपणच आहे सुद्धा। मॅडमनी शिकवलेलं असते, सांगितलेलं असते। आता शाळेत गेल्यापासून लहान मुलांचा कसा विकास होतोय, तर त्यांच्या बोटांचा विकास कसा होतोय, तर चिखलात खेळणं, गोळं करणं, हे तुम्ही बघा। लहान मुलांचं अक्षर कशामुळं हे होतं सुधारते किंवा अक्षर चांगलं येते। अंगणवाडीत गेल्यापासून माझ्या मुलाचा खूपच म्हणजे चांगला विकास झालेला आहे। त्यात जास्त सहभाग म्हणलं तर येतात मॅडम यादव मॅडम यांचा आहे। आजच्या कार्यक्रमाला मला इथं बोलण्याची संधी दिली, 2 मिनिटं त्याबद्दल धन्यवाद।